कानाची तृप्ती या चॅनलवर तुम्हा श्रोत्यांचे स्वागत आहे। मी सौ तृप्ती संजय औंधकर 2024चं थोडंसं मनोगत सांगणार आहे। ओंजळ बकुळेच्या रूपगंधाची। म्हणता म्हणता चोर पावलांनी 2024 सरत चालले। काहींची ओंजळ सुखाने भरली तर काहींच्या ओंजळीत कडू गोड अनुभव आले। बघा ना, जेव्हा आपण घर बदलतो त्यावेळी नवीन घरात जाण्याची आतुरता तर असतेच, पण जुन्या घरात घालवलेल्या आठवणी त्यावेळेस आठवल्याशिवाय राहत नाही तो, कारण त्या घराचा कानाकोपरा आपल्याशी संवाद साधत असतो। तसेच जेव्हा वर्ष बदलते तेव्हा गतवर्षाच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर येतात। वपूंनी एक सुरेल विचार मांडला आहे, आठवणींचे रम्य नजराने देण्याचं सामर्थ्य हे भूतकाळातच असते। शेवटी भूतकाळ म्हणजे काय हो, तर अनेक आठवणी याचं कोलाज। शेवटी भूतकाळ म्हणजे तर काय, अनेक अनुभव आठवणी याचं कोलाज। असं म्हणतात, पुढे जाण्यासाठी मागे काहीतरी सोडायला लागणं म्हणजेच आयुष्य। वर्ष कोणतेही असो, एक गोष्ट ते प्रत्येकाला शिकवतं, ते म्हणजे आपले कोण परके कोण। ज्यांना आपण आपले समजतो ना, ते कठीण काळात आपल्यासाठी धावून येतात की नाही हा देखील दाखला मिळतो। एखाद्या नवीन व्यक्तीच्या येण्यामुळे जसे आयुष्य बदलते ना, तसंच काहींच्या आयुष्यातून अचानक निघून जाण्यामुळे तेच आयुष्य आता त्या व्यक्तीशिवाय कसे घालवायचे, कसे जगायचे असा प्रश्न पडतो। नवीन वर्षात आपण अनेक संकल्प करतो, पण काही अडचणीमुळे ते पूर्णत्वात जात नाही, विशेष करून स्त्रियांसाठी। कारण घराची जबाबदारी, आर्थिक स्थिती या सर्व गोष्टींमुळे त्या तशाच राहतात। वर्ष बदलले तरी व्यथा संपत नाही तो। मनातील घुसमटं व्यक्त करण्यासाठी आपल्याच माणसाची गरज लागते, कारण पुन्हा वपू म्हणतात तसं समजूत घालणारं कुणी भेटलं की हुंदके अधिक वाढतात हो। मला असे वाटते, वर्ष कधीच खराब नसते, तर त्या वर्षात आपल्याला जसे अनुभव मिळतात ना, जे आपण या आधी कधीही घेतलेले नाही। म्हणून तर सुखाच्या पाठोपाठ दुःख असतेच। असो, सूर्याला देखील पुन्हा उगवण्यासाठी मावळावं लागतंच ना। तसं नवीन संकल्प करून नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होऊया। गुरु ठाकूर यांच्या 2 ओळी तर फारच सुंदर आहेत। आयुष्य वाहते म्हणून बेचैन उगा का व्हावे, ओंजळीत येईल तितके आपले धरून चालावे। अजून 2 दिवसांनी येणाऱ्या नवीन वर्षासाठी 2025 साठी माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून सर्वांना मनापासून ओंजळभर शुभेच्छा। नमस्कार।